नमस्कार. खूप वर्षांनी शाळेतल्या मैत्रिणींसोबत दापोलीला जाण्याचा अचानक योग जुळून आला. तेथे पोचल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही अतिशय शांत, सुंदर इंजिनिअरिंग व सायन्सचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या परशुराम भूमी येथे गेलो. त्यानंतर अतिशय सुंदर असला तरी त्या लाडगर बीचला थांबण्याचा मोह टाळून आम्ही पुढे जवळच असलेल्या दत्त मंदिराकडे निघालो. हा परिसरसुद्धा अतिशय शांत आणि सुंदर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो आणि पाहतो तर काय, समुद्राच्या उंच उंच लाटा उसळत होत्या. उसळणाऱ्या लाटांना कॅमेरामध्ये कैद करून आणि काही सुंदरशा आठवणी घेऊन आम्ही तेथून निघालो आणि पोचलो ते आमच्या चौथीच्या धारपबाईंच्या घरी. विद्यार्थ्यांच्या अतिशय लाडक्या आणि त्यांच्यावर खूप प्रेम करणाऱ्या धारपबाई यांच्या घरी आम्ही रात्रभर मुक्काम केला आणि त्यांचा छानसा पाहुणचार घेऊन आम्ही दापोलीकडे निघालो. आज आसूच्या केशवराज मंदिरात आम्ही जायचे ठरवले होते, परंतु तेथे असलेल्या पायऱ्या चढण उतरण मला जमेल की नाही यामुळे माझ्या मनात थोडी शंकाच होती. परंतु माझे मिस्टर आणि माझ्या मैत्रिणी बोलल्या, तुला ते सहज जमून जाईल. आणि त्या मैत्रिणींच्याच आश्वासनावर आणि सपोर्टमुळे मी या मंदिराचा हा प्रवास करू शकले. वाटेत सुरणाची असंख्य झाडे, सुपारीच्या सुंदर बागा आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असा हा परिसर. आपल्याला थोडंसं कठीण वाटत असला तरी आपण सहजरित्या येथे पायऱ्या उतरून जात असतो. असे सांगितले जाते की येथे सुरुवातीला तुम्हाला 70 पायऱ्या उतरून आणि नंतर 200 पायऱ्या चढून जावे लागते आणि वाटेत हा ब्रिज लागतो. हे पहा, ब्रिजवर आपल्याला पाण्याचा असा मस्त खळखळाट ऐकायला येतो आहे. भर उन्हाळ्यातसुद्धा येथे तुम्हाला पाणी वाहताना दिसते. यापुढे आपल्याला चढण करायची असते, परंतु येथे असलेला सुंदर निसर्ग आपल्या मनाचा आणि शरीराचा थकवा घालवून टाकतो. आणि ह्या पायऱ्या जरी आपल्याला जास्त वाटत असल्या तरी त्या चढ्या नसल्यामुळे आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचणे सहज सोपे जाते. वाटेत आम्ही थोडा थोडा दम खात मंदिरापर्यंत पोचलो. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला अतिशय शांत आणि खूप प्रसन्न वाटते आणि आपला जो काही थोडाफार थकवा आलेला असतो तोही इथे आल्यानंतर निघून जातो. परिसरात असलेल्या गोमुखातले जल प्राशन करून मग आम्ही मुख्य गाभाऱ्याकडे निघालो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, केशवराज मंदिराकडे पोहोचण्यासाठी आपण रस्तामार्गे ज्या ठिकाणी पोहोचतो त्या ठिकाणी उत्तम मराठमोळा नाश्ता तसेच पार्किंग आणि वॉशरूमची सुविधा उपलब्ध असल्यामुळे आपली येथे कोणतीही गैरसोय होत नाही. आम्ही इतके भाग्यवान होतो की आम्हाला केशवराजांच्या आरतीचाही लाभ मिळाला. परिसराचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात कॅमेऱ्यात साठवत तसेच येथील शांततेची अनुभूती घेत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. चढून जाणे ज्यांना शक्य नाही अशा लोकांसाठी येथे रिक्षाची व्यवस्था असल्याचाही बोर्ड आम्हाला येथे वाचायला मिळाला. नंतर आम्ही अंजर्ले बीचवरील आमच्या रिसॉर्टकडे रवाना झालो. वाटेत अगदी खूपदा आम्हाला थांबण्याचा मोह आवरला नाही. तेथे दुपारचे जेवण घेऊन आम्ही कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला निघालो. हाही परिसर अतिशय सुंदर आहे आणि गणपतीचे मूळ स्थान असलेल्या टेकडीवर उभं राहून आपण भोवतालच्या सुंदर निसर्गाचं दर्शन घेत असतो. खूप छान आणि शांत वाटते. अशा सुंदर ठिकाणाला भेट दिल्यावर फोटो न काढणे म्हणजे अक्षम्य गुन्हाच आहे असे मला वाटते. संध्याकाळी आम्ही अंजर्ले बीचवर गेलो. तेथे फारशी गर्दी नसल्यामुळे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा व समुद्र किनाऱ्याचा आम्ही मनमुराद आनंद लुटू शकलो. तेथे आम्ही खूप मजा मस्तीही केली. अचानक अशी ठरलेली आमची दापोली ट्रिप अगदी अविस्मरणीय झाली. तुम्हीही केशवराज मंदिरला नक्की भेट द्या. त्यासाठी मी हा खास करून व्हिडिओ बनवलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आमचा हा प्रवासाचा अनुभव नक्की कळवा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.